नमस्कार, स्वागत है आपका संगठन भारत न्यूज में और मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर। सीसीटीवी से खुला राज, दरिंदे ने मासूम को बनाया शिकार। महाराष्ट्र के पुणे से एक ऐसी खबर सामने आई है जिसने इंसानियत को झकझोर कर रख दिया है, जहां एक 65 साल के बुजुर्ग ने 4 साल की मासूम बच्ची के साथ दुष्कर्म कर उसकी निर्मम हत्या कर दी। इस वारदात के बाद पूरे इलाके में गुस्सा फूट पड़ा है। लोग सड़कों पर उतर आए हैं और आरोपी को फांसी देने की मांग कर रहे हैं। आपको बता दें कि यह घटना पुणे के भोर तालुका के नसरपुर गांव की है, जहां आरोपी ने घर के बाहर खेल रही मासूम को बहला फुसलाकर एक पशु बाड़े में ले गया। वहीं उसने इस जघन्य अपराध को अंजाम दिया और पहचान छिपाने के लिए बच्ची की हत्या कर दी। इतना ही नहीं, आरोपी ने शव को गोबर के ढेर के नीचे छिपा दिया। इस पूरे मामले का खुलासा तब हुआ जब सीसीटीवी फुटेज खंगाले गए। फुटेज में आरोपी बच्ची को अपने साथ ले जाते हुए नजर आया, जिसके बाद पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए आरोपी को हिरासत में लिया। आइए जानते हैं इस पूरे मामले को लेकर पुलिस क्या कह रही है और समाज व राजनीतिक दलों की क्या प्रतिक्रिया है। महाराष्ट्र के पुणे से प्रमोद कुमार की रिपोर्ट। सर, काय घटना घडली नेमकी नसरापूरमध्ये काय झालं? नमस्कार. काल नसरापूर या ठिकाणी एक खूप दुर्दैवी आणि दुःखद घटना घडलेली आहे. यामध्ये एक अल्पवयीन 3.5 वर्षाची मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि त्याची त्यामध्ये हत्या झाली. या प्रकरण पोलिसाकडे काल ज्यावेळी रिपोर्ट झाला, साधारण संध्याकाळी घटना काही 3:30-4 वाजताच्या दरम्यानची आहे आणि 4:15 वाजता ज्यावेळी पोलिसाकडे हे रिपोर्ट झाला तर तातडीने आम्ही त्याचा शोध सुरू केला, आरोपीचा शोध सुरू केला आणि 1 ते 1.5 तासाचे दरम्यान आम्ही हे आरोपी जे आहे त्याला ताब्यात घेतला. परंतु दुर्दैवाने तेव्हापर्यंत त्याचे अत्याचार होता ते झालेला होता आणि ती हत्या झालेली होती. या प्रकरणामध्ये BNS कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3), पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे. पुढील तपास जे चालू आहे, आरोपीला अटक केल्यानंतर आता पुढे तपास आमचा चालू आहे. सर, लोक आक्रमक झालेले आहेत. त्याची मागणी आहे की प्रकरण लवकरात लवकर फास्ट कोर्टात चालावं. त्या दृष्टीनं काय तयारी केली आपण, काय करतो पुढे तपास? अशा घटना घडल्यानंतर साधारणतः जे एक इमोशनल जे रिॲक्शन जे आहे ते पब्लिककडून येत आहे. काल सुद्धा अशा प्रकारची एक सिच्युएशन निर्माण झाली होती. त्यामध्ये काही वेळापुरता लोक रस्त्याकडे आले होते. मग त्यांना समजून जाऊन सांगितलं गेलं आहे की आम्हीच तपास करणार आहे आणि ह्यामध्ये जे आरोपी होता त्याच्या बाबत काही कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. परंतु तांत्रिक आणि गोपनीय जे आम्ही आपले यंत्रणे वापरले तर तातडीने 1-1.5 तासामध्ये आरोपी अटक करण्यात आलेला आहे. पोलिसने ताबडतोब कारवाई केलेली आहे. आता तुम्ही आमचं सहकार्य करा. ते लोकांनी काल ऐकलाय, सहकार्य केलाय, ते शांततेने आहे, ते प्रोटेस्ट करताय, परंतु ते शांततेने आहे आणि पोलिसाच्या सहकार्य करत आहात. आणि आपला जे म्हणणं आहे की नक्की या केस जे आहे ते तातडीने ह्याची चार्जशीट केली गेली पाहिजे, हे आश्वासन आम्ही काल सुद्धा लोकांना दिला होता आणि हे फास्ट ट्रॅक पद्धतीने चालला पाहिजे आणि आरोपीला सक्त जे पनिशमेंट आहे ते भेटली पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहात. त्याप्रमाणे तपास आमची विशेष टीम करत आहे. ह्या आरोपीचे विरुद्ध अगोदर अशाही प्रकारचे गुन्हे आहेत. ते 1998 मध्ये त्याच्या विरुद्ध एक विनयभंगाचा गुन्हा होता. त्याच्यानंतर 2015 मध्ये त्याच्या विरुद्ध एक विनयभंग आणि पॉक्सो गुन्हा होता, ज्यामध्ये पॉक्सो आणि विनयभंगाचे कलम होते. त्यातून त्याचा 2019 मध्ये केसमधून ॲक्विटल झालेला आहे आणि हा 65 वर्षाचा व्यक्ती आहे. त्याची प्रवृत्ती तशी आहे असं आमचे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. तो डेली वेजर आहे असाही
गावात काम करत आहे, इकडे तिकडे काही ठिकाणी. पुणे भोर परिसरामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला ठेचून तिची निर्घृण हत्या करण्याचा अत्यंत अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार जो घडला, त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द नाही. जिथे माणसाच्या शब्द थिजतात, जिथे माणूस पण खरंच आपल्याकडे शिल्लक आहे का नाही असं वाटण्या इतपत स्थिती निर्माण होते. आपण आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्या? खरंच अपेक्षा करण्यासारखी स्थिती आहे का? जिथे प्रत्येकजण स्वतःचा ढोल वाजवण्यामध्ये फार फार मशगूल आहे, स्वतःची जाहिरात करून घेण्यामध्ये आणि मी किती शक्तिशाली हे ठसवण्यामध्ये जास्त व्यस्त आहे, तिथे सर्वसामान्य माणसांचं जगणं किती मुश्किल झालं आहे. हे 4 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही, 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही, अजिबात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागावासा वाटत नाही, मागू नये. कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही, देणं घेणं नाही. काही जरी झालं तरी गृहमंत्री काय राजीनामा काय देणं वगैरे ते तर दूरच राहिलं. फार फार तर मृतकाच्या घरी मदत पोचवणे, मोठं भाषण करणे, आम्ही याच्या मुळाशी जाऊ म्हणणे, याच्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली. आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत, एवढं भान आपल्याला असावं. पुणे में एक 65 साल के आदमी ने एक 4 साल की बच्ची का रेप कर उसे कुचल कर मार डाला. ये दुखद घटना का हम निंदा करते हैं और सरकार से दरख्वास्त करते हैं कि इस आदमी को कड़ी से कड़ी सज़ा मिलनी चाहिए. कोर्ट में ये केस जो है वो फास्ट ट्रैक होनी चाहिए और सरकार की ये मांग होनी चाहिए कि इस आरोपी को सजाए मौत मिलनी चाहिए. तब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए संगठन भारत न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.